नमस्कार, आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। शहराचा विकास पर्यावरणपूरक असावा। जिल्हाधिकारी अशोक काकडे। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कडेगाव येथे वृक्षारोपण। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्राच्या धर्तीवर आमची सांगली हरित सांगलीचे ब्रीदवाक्य हाती घेऊन आपापल्या जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी सर्वांनी विशेषतः युवकांनी जागरूक होण्याची गरज आहे। शहराचा विकास हा कॉन्क्रिटीपुरता मर्यादित न राहता कल्पक आणि पर्यावरणपूरक असावा। इमारती स्थापत्य कलेच्या दृष्टीने आकर्षक असाव्यात आणि इमारतीच्या प्रांगणात पर्यावरणपूरक देशी झाडे लावण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलं। ते राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र उपक्रमांतर्गत कडेगाव नगरपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ऑक्सिजन पार्क, MIDC परिसर, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात देशी प्रजातीच्या 500 रोपांची लागवड करण्यात वृक्षारोपण करण्यात आलं। या वृक्ष लागवड कार्यक्रमावेळी ते बोलत होते। यावेळी कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे, मुख्याधिकारी डॉक्टर पवन म्हेत्रे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, जिल्हा सहाय्यक आयुक्त दत्तात्रय लांघे, तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, वन संरक्षक उपसंचालक सागर गवते, विभागीय अधिकारी प्रशांत वरुडे प्रमुख उपस्थित होते। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना जिल्हाधिकारी यांनी तुम्ही उद्याची पिढी आहात, स्वतःचा विकास करण्यासाठी वाचन, मनन, चिंतन या त्रिसूत्रीचा अवलंब करून स्वतःच्या तसेच नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून शहराच्या जडणघडणीत हातभार लावा असा सल्ला दिला। कडेगाव नगरपंचायत वृक्ष लागवडीमध्ये अग्रेसर असल्याचे व एक पेड माँ के नाम हा उपक्रम प्रत्येकाने राबवून पर्यावरणाचं रक्षण करून वृक्ष लागवड केलेल्या रोपांची नोंदणी करावी असे आवाहन नगराध्यक्ष धनंजय देशमुख आणि मुख्याधिकारी डॉक्टर पवन म्हेत्रे यांनी केले। यावेळी सभापती विजय गायकवाड, निलेश लंगडे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी, कडेगाव नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज। एकच नजर, चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।